यानंतर एक मोठी बातमी, शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत अब्जावधी रुपये दिले। राज्याच्या प्रमुखांनी फक्त 75,000 रुपये खर्च केले असं अंबादास दानवे म्हणाले। पैसा हा अडचणीतल्या लोकांना मदत देण्यासाठी आहे। सरकारला बहुधा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला हा इलेक्शन फंड वाटतो का, असाही सवाल अंबादास दानवे यांनी विचारलाय। त्यांनी एक पोस्ट केली आहे एक्स वरती। अंबादास दानवे आपल्या पोस्टमध्ये म्हणतायत, देवेंद्र फडणवीस हे दानशूर आहेत, राज्याचे कंजूस प्रमुख ठरलेत। देवेंद्र फडणवीस हे दानशूर कंजूस प्रमुख ठरलेत राज्याचे। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये ऑक्टोबर महिन्यात अब्जावधी रुपये पाठवले। राज्याच्या प्रमुखांनी खर्च केले मात्र 75,000 रुपये। हा पैसा लोकांना मदत देण्यासाठी आहे। सरकारला बहुधा हा त्यांच्या उद्योजक मित्रांनी दिलेला इलेक्शन फंड वाटतोय का, असा सवाल आपल्या पोस्टमधून अंबादास दानवेंनी सरकारला विचारलाय, मुख्यमंत्र्यांना विचारलाय। आता कुठल्या तरी तांत्रिक मुद्द्यावर मुख्यमंत्री सहायता निधीतनं निधी देता येत नाही असं म्हणणं संयुक्तिक ठरणार नाही। अजून पॅकेज पोचलेलं नाही शेतकऱ्यांना। मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची अशी अवस्था त्या ठिकाणी झालेल्या, घोषणा झाल्या, जशी अतिवृष्टी झाली तशी घोषणांची अतिवृष्टी झाली, परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या हातात काय पडलं का, तर काही पडलेलं नाही। नाही, शेतकऱ्यांना मदत शेवटपर्यंत पोहोचत नाही आणि बऱ्याच महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात अतिवृष्टीने त्रस्त असणाऱ्या, नुकसानीत असणाऱ्या शेतकऱ्याला ही मदत पोचलेली नाही अशी महाराष्ट्रातल्या वेगळ्या भागात तक्रार आहे। लोक तक्रार करतात, ती विरोधी पक्ष म्हणून आमच्याकडे येते, म्हणून आम्ही आवाज उठवतो। त्यामुळं सरकार कितीही म्हणत असलं, किती पैसे वाटले आणि किती नाही, तर मला वाटतं की लोकांचं समाधान झालेलं नाही। नुकसान भरपाई दिली पाहिजे। अन्नदाता सुखी भव हा देश शेतकऱ्यांचा देश मानतो। साधा निबंध लिहायचा असेल तर मी आणि तुम्ही लहानपणी लिहिलाय, भारत हा कृषीप्रधान देश आहे, भारताची 65% जनता शेतीवर उपजीविका करते, शेतकरी या देशाचा कणा आहे। तर कणा तोडाल का? कणा तोडल्यावर तुम्ही उभंच राहू शकणार नाही। आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्यांसाठी जेवढं दिलं तेवढं कमी आहे। शेतकरी जगला पाहिजे, सरकार प्रयत्न करत आहे। पॅकेज हा 3 अक्षरी जादुई शब्द अलीकडच्या काळामध्ये लोकांसमोर आणि शेतकऱ्यांसमोर आणला जातोय। खाली उतरून आज खरी परिस्थिती काय आहे हे बघणं आवश्यक आहे। शेतकऱ्यांना जे पॅकेज दिलं गेलेलं आहे किंवा जे नुकसान भरपाई दिली गेलेली आहे, ती नुकसान भरपाई पूरक आहे का हे सुद्धा बघितलं पाहिजे। त्यामुळे निवळ पॅकेजच्या नावाखाली, निवळ पॅकेज सारख्या शब्दाच्या ओझ्याखाली शेतकऱ्यांना चिरडण्याचं काम शासनानं करू नये। कालच मी माननीय मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील साहेबांशी चर्चा केली। कालपर्यंत 21,000 कोटींचे GR प्रत्यक्ष शेतकऱ्यांना मदत करण्याचे निर्गमित करून ते पैसे त्या विभागाकडे वर्ग झालेले आहेत। ही आकडेवारी ऑन रेकॉर्ड आहे आणि अगदीच रोहित पाटील साहेबांना जर त्याची माहिती हवी असेल तर त्यांनी मदत पुनर्वसन मंत्र्यांची भेट घ्यावी। ते त्यांना रिजन निहाय, जिल्हा निहाय कशा पद्धतीनं GR निर्गमित झाले आणि कशा पद्धतीनं पैसा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग झाला याची आकडेवारीसह माहिती